श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठा केली. अयोध्या रामाचा फोटो एवढा, म्हणजे मला तरी वाटायचं त्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की मोदींची आहे. मी 4 तास टीव्ही पाहत होतो, मला प्रभू रामाची मूर्ती दिसली नाही, फक्त मोदी दिसत आहेत, मोदी दिसत आहेत, मोदी दिसत आहेत. आता मोदींना राम दिसला असेल, रामाने त्यांना लाद घातल्यावर. या देशाच्या जनतेनं, या महाराष्ट्रानं, या उत्तर प्रदेशनं मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला, कारण ते नकली आणि ढोंगी हिंदुत्व होतं. आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरं आहे, सट्टा लागला त्यांना. बघा, त्यांना सत्ता लागलाय, सत्ता, सत्ते पे सत्ता. पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे. यानंतर त्यांचा आकडा या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही. हा सट्टा बाजार, हा स्टॉक एक्सचेंज, हा शेअर बाजार, हा नेहमी तात्पुरता असतो, कधी कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे. कसला स्ट्राईक रेट हो, कसला स्ट्राईक रेट. स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये वाढलाय तुमच्या बेईमानीचा, गद्दारीचा, आणि तो आम्ही खाली आणू. 7 जागा मिळाल्या, त्यातली अमोल कीर्तीकरांची जागा आपण जिंकलेली जागा आहे, ती आपण पुन्हा जिंकू. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 110 जागा या 500 ते 1000च्या फरकाने जिंकलेल्या आहेत. 500 ते 1000, 110 जागा 500 ते 1000, म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला, तसे हे 110 विजय त्यांनी चोरले. नाही तर भारतीय जनता पक्ष हा 120लाच अडकलेला आहे. 120च्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही. नरेंद्र मोदी, लोक म्हणतात ते हारलेच होते. अमोल कीर्तीकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला. देशाचे प्रधानमंत्री 5 फेऱ्या, पहिले 3 तास पिछाडीवर 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 पिछाडीवर. जिथे जिथे हिंदुत्व, जिथे जिथे मंदिरं, तिथे तिथे भाजपचा पराभव झालाय, लक्षात घ्या. वाराणसीमध्ये हरता हरता वाचले, अयोध्येमध्ये हरले, रामटेकला हरले, रामेश्वरमला हरले, चित्रकूटला हरले, सती राणीला हरले, नाशिकला पंचवटीला हरले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव. हे यांचं हिंदुत्व. ही पैशाची मस्ती चालणार नाही, कुठे चालणार. आता काय, तो वारकऱ्यांना सुद्धा ते लाच द्यायचा प्रयत्न करतायत. आपण पाहिलं असेल आज की वारकरी, म्हणजे आतापर्यंत ह्यांनी मतं कशी विकत घेतली. ही मंडळं विकत घ्या. अरविंद सावंत कुठे आहेत, बरोबर ना. क्रिकेटच्या संघांना पैसे द्या, मंडळ विकत घ्या, मतं विकत घ्या. हा, विकत घ्यायचं, विकत, विजय विकत घ्या, सगळं विकत घ्या. आता काल मी ऐकलं की वारकऱ्यांना सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये द्यायचे, म्हणजे वारकऱ्यांना विकत घ्या. वारकरी ही या महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबा रायाने चांदीच्या ताटात नजराणा पाठवला. तो नजराणाही तुकोबा रायांनी परत पाठवला वारकरी म्हणून. त्यांनी सांगितले त्यांचा वारकरी संप्रदाय. आणि तुकोबांनी सांगितलं, आम्ही नेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये र तुमचे वित्त धन, मज मृतिके समान. हे तुमचा नजराणा, हे तुमचे पैसे मला माती समान आहे. आम्ही स्वाभिमानी वारकरी आहोत. आम्हाला हे राजाचे नजराणे नकोत, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. पण या महाराष्ट्रामध्ये हे मस्तवाल सरकार प्रत्येकाला विकत घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्या छाताडावर पाय रोवून उद्धव साहेबांनी हा विजय आपल्याला मिळवून दिलेला.